आज यात्रेचा दुसरा दिवस होता। यानिमित्त सायंकाळी 6 वाजता जुन्नर शहरातून शिवाई देवीच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली। ढोल लेझिम पथकाच्या गजरात शहरातून ही मिरवणूक निघाली तेव्हा ग्रामस्थही या मिरवणुकीत सहभागी झाले होते। यावेळी आमचे संपादक रायचंद शिंदे यांनी कमिटीचे अध्यक्ष विष्णू बोराडे व श्याम खोत यांच्याशी केलेली बातचीत पाहूयात। किल्ले शिवनेरीची गडदेवता शिवाई देवीचा उत्सव 3 दिवसापासून सुरू आहे। आपण आज या ठिकाणी पाहू शकतोय शिवाई देवीच्या पालखीची मिरवणूक निघाली। माग प्रचंड ताफा आहे, त्या ताफ्यामध्ये सगळी ही मिरवणूक निघालेली आहे। शहरातून ही मिरवणूक चालली आहे। 3 दिवसात काय काय कार्यक्रम असणार आहे आपण जाणून घेणार आहे। आपल्या सोबत आहेत यात्रा कमिटीचे अध्यक्ष। काय सांगाल, किती वर्षाची परंपरा आहे आणि काय वेगळेपण आहे यात्रेचं? ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे त्या ठिकाणची देवी आहे। या ठिकाणी शिवरायांच्या जन्माच्या भूमीमध्ये हे दोन प्रथमतः मी तुमचे आपल्या आवाजाच्या या माध्यमातून तुम्ही आमची मुलाखत घेताय, प्रथमतः मी तुमचे आभार तुम्हाला धन्यवाद देतो। आणि या ठिकाणी आत्ता जो हा कार्यक्रम उपक्रम आहे, गेली 17 वर्ष आम्ही उपक्रम हा चालू ठेवलेला आहे। 2000 सालापासून ही परंपरा चालू केली। याच्यामध्ये 3 दिवसाचा आम्ही कार्यक्रम ठेवतो। पहिल्या दिवशी सकाळी मोटरसायकल रॅलीची काढतो, त्यानंतर दुपारी 4 वाजता मांडव डाळीची मिरवणूक आणि जे शहरामधील जेवढ्या देवी आहेत त्या देवींना आम्ही साडीचोळी अर्पण करतो। शहरामधल्या संपूर्ण म्हणजे जवळजवळ 35 ते 36 त्या देवींचा ठिकाण आहे, त्या ठिकाणी आम्ही ते कार्यक्रम चालू ठेवतो। संध्याकाळी एखादा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवतो, दुसऱ्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम आणि तिसऱ्या दिवशी देखील एक लोकनाट्याचा कार्यक्रम आम्ही ठेवतो। आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षय तृतीयाला गडावर जाऊन मातेला अभिषेक करतो आणि अभिषेक करून संध्याकाळच्या टायमाला पालखीची मिरवणूक काढतो। पालखीतून आम्ही सजून आणतो आणि त्या पालखीची मिरवणूक संध्याकाळी या झांज पथक ताफ्यासहित शोभेच्या दारूसहित हे आम्ही हा उपक्रम आत्तापर्यंत चालवलेला आहे। त्याचप्रमाणे शेवटच्या दिवशी संध्याकाळी शोभेचं दारूकाम आम्ही ठेवतो आणि ते शेवटच्या दिवशी दारूकाम संपलं का लोकनाट्याचा कार्यक्रम करतो आणि ते केल्यानंतर आपल्या यात्रेची सांगता होती आणि आम्ही तो कार्यक्रम संपवतो। यासाठी आम्ही गेली 17 वर्ष आम्हाला कुठलं सरकारी अनुदान नाही आहे किंवा काही नाही आहे, पण ज्या वेळेला सरकारच्या नियमानुसार अक्षय तृतीयाची शिवजयंती होती ती बंद झाली आणि म्हणून गावकऱ्यांनी विचार केला की आपल्या गावाला यात्रा नाही आहे
पाळणे नाही आहेत, काहीच नाही आहे. म्हणजे ते हा महिना जो असतो हा सुट्टीचा असतो आणि या सुट्टीच्या उपक्रमासाठी शहरामध्ये हा आम्ही उपक्रम चालू ठेवलेला आहे आणि ती परंपरा आम्ही चालू ठेवली. आमच्या पाठीमागानंतर सगळे तरुण पिढी यंग पिढी आम्ही तयार करतोय, ती बी चालू ठेवणार आहे. हे आम्ही रोपटं लावले, त्याचा वटवृक्ष काही थोड्या दिवसात त्याचा तयार होईल. आत्ता देखील याची प्रगती फार चांगल्या प्रकारे आहे. मागील 17 वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे. अजून काही नागरिक आहेत, एक नगरसेवक आहेत माझी, आपण त्यांना विचारूया. ही परंपरा सर्व जातीय सर्व धर्माच्या लोकांचा सहभाग जुन्नरमध्ये प्रत्येक उपक्रमात असतो. तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळतोय? मागच्या काही दिवसापासून जुन्नरमध्ये 3 जे कार्यक्रम होता शिवजयंतीचे आणि त्यानंतरचा हा एक यात्रेचा कार्यक्रम, कसा रिस्पॉन्स आहे, काय वेगळेपण आहे? शिवाई यात्रेचं हे 17वं वर्ष आहे. गेली 17 वर्षे जुन्नर शहरातून सर्व जाती धर्माचे लोक या शिवाई यात्रेमध्ये सहभागी होऊन आपलं तन मन धनाने यात्रेमध्ये सहभागी होतात. अक्षय तृतीया म्हणजे सर्व मुलांच्या परीक्षा वगैरे झालेल्या असतात. सर्व नातेवाईक पुण्या मुंबईहून बाहेरगावून सगळे या ठिकाणी येतात आणि सुट्टीचा आनंद लुटतात. तर जुन्नर तालुक्यातील ही सर्वात शेवटची यात्रा आहे का जिथून ही यात्रेची सांगता होते. आणि या यात्रेमध्ये जुन्नर शहरातीलच नव्हे तर पंचक्रोशीतील लोकसुद्धा सहभागी होऊन यात्रेचा आनंद लुटतात. सर्वात मोठी यात्रा अशी की जुन्नर शहरामध्ये जी यात्रा होती, या यात्रेमधून शिर्डी, कोपरगाव, मुंबई, कोल्हापूर या ठिकाणचे सर्व व्यापारी या ठिकाणी आपले दुकानं घेऊन येतात. त्याचप्रमाणे पाळणेसुद्धा मोठ्या प्रमाणात पाळण्यांचा आनंद या ठिकाणी लोकांना घेता येतो. आणि त्याचप्रमाणे आम्ही जे यात्रा साजरी करत असतो 3 दिवस भव्य प्रमाणात या ठिकाणी यात्रा साजरी केली असते. 3 दिवस सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले जातात आणि हे कार्यक्रमाचे 3 दिवसाचं जे नियोजन असतं, या नियोजनामध्ये संपूर्ण यात्रा कमिटी गेली महिनाभर म्हणजे उमरा वर्गणी म्हणजे प्रत्येक उमऱ्याचा या ठिकाणी यात्रेमध्ये सहभाग व्हावा अशी सर्वांची अपेक्षा असते. का ज्याला जुन्नरची जत्रा म्हणजे गावची यात्रा असं संबोधलं जातं. जुन्नर शहरातील तमाम नागरिक, त्यामध्ये हिंदू असू द्या, मुस्लिम असू द्या, सर्व जाती धर्माचे लोक यामध्ये सहभाग घेऊन आपले योगदान देतात. आणि गेली 17 वर्षामध्ये आम्ही सुद्धा या ठिकाणी दाखवून दिलं का आमच्या कमिटीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी यात्रा साजरी करत असतो. या वर्षीसुद्धा आम्ही सन्माननीय आमचे अध्यक्ष विष्णुबा बोराडे एक मागासवर्गीय समाजाचे असून सुद्धा आम्ही त्यांना यावर्षी अध्यक्ष केल्याचा आम्हाला या ठिकाणी अभिमान आहे की यात्रा ही आमच्या एकट्याची नसून ही यात्रा सर्वांची आहे. त्या ठिकाणी जाती भेद वगैरे आम्ही कुठल्याही प्रकारचं मानत नाही आणि जुन्नर शहरातील सर्व नागरिकांना बरोबर घेऊन आम्ही या ठिकाणी यात्रा साजरी करत असतो. गावची जत्रा म्हटलं की सगळे कार्यक्रम आले, पुणे मुंबईकरची लोक सगळे आली आणि ह्या जत्रेमध्ये शहर असून सुद्धा गावच्या जत्रेसारखा हा सगळा माहोल आहे. आपण पाहू शकतोय सगळा उत्साह आहे. या ठिकाणी देवीची सगळी पालखी निघालेली आहे आणि गावची जत्रा तालुक्यातली शेवटची जत्रा म्हणून या जत्रेची ओळख आहे. या जत्रेमध्ये सर्व नागरिकांचा सहभाग चांगल्या उत्साहात आहे. रायचंद शिंदे, आपला आवाज, जुन्नर.